कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्याकडे 500 एकर जमीन असल्याचा आरोप केला होता। याबाबत बोलताना राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवताना माझ्या संपत्तीचं विवरणपत्र आयोगाला दिल्याचं सांगितलं। त्या विवरणपत्राव्यतिरिक्त आमदार राजेश क्षीरसागर यांनी आरोप केलेल्या 500 एकर जमिनीचे 7/12 दाखवावेत अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे। येत्या 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता मी बिंदू चौकात हजर राहणार आहे। आमदार क्षीरसागर यांनी लोकसभेतील विवरणपत्राव्यतिरिक्त 500 एकर जमिनीचे 7/12 दाखवावेत। ती सर्व जमीन त्यांच्या नावे बक्षीसपत्र करतो। जर राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी दुपारी 12 वाजता बिंदू चौकात न आल्यास त्यांनी त्यांच्या नावे असणारी सर्व संपत्ती करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिराच्या नावे करावी, असं आव्हान शेट्टी यांनी राजेश क्षीरसागर यांना दिलंय। शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करता करता आमदार राजेश क्षीरसागर एवढे वाहवत गेले आणि नेमकं आपण काय बोलतोय काय नाही याचंही भान त्यांना राहिलेलं नाही। माझी 500 एकर जमीन असल्याचा आरोप त्यांनी केला। मी कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर असल्यामुळे मला ते उशिरा समजलं। 26 तारखेला मी कोल्हापूरला बिंदू चौकात येतो। मी आतापर्यंत 5 निवडणुका लढवलेल्या आहेत आणि या 5ही निवडणुकीमध्ये माझ्या संपत्तीचं विवरणपत्र जोडलेलं आहे। या व्यतिरिक्त अजून काही माझी चल अचल संपत्ती असेल तर त्याचे पुरावे राजेश क्षीरसागरांनी 2 दिवसामध्ये गोळा करावेत आणि एखादा बंगला असेल, एखादा भूखंड असेल, एखादी जमीन असेल, 7/12 असेल, ते सगळं 26 तारखेला दुपारी 12 वाजता कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये घेऊन यावं। मी येताना बक्षीसपत्र घेऊन येतो आणि त्याचे गट नंबर किंवा सर्वे नंबर टाकून राजेश क्षीरसागर यांनाच ते बक्षीस देऊन टाकतो। माझं आव्हान त्यांनी हे स्वीकारावं। मी बरोबर 12 वाजता 26 जुलैला कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये येणार आहे आणि हे जर का त्यांना दाखवता आलं नाही तर राजेश क्षीरसागर यांनी आपली संपत्ती मला नको पण करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईला दान करून करावी, त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने विकास करता येईल, एवढं आव्हान त्यांनी आता स्वीकारावं। माजी खासदार राजू शेट्टींच्या या खुल्या आव्हानानंतर आमदार राजेश क्षीरसागर काय प्रतिसाद देतात हे पाहणं आता महत्त्वाचं आहे।